नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. इंडियन रेल्वेमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो, NTPC, RRB, रेल्वे TT, त्याचबरोबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेशन मास्टरची हे रेल्वेमध्ये चांगली जे आहे 11,558 जागांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण जे आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएशन 12वी लागते. ठीक आहे, ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन 12वी झालं असेल तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या रेल्वे भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो चालू आहे. ठीक आहे, आणि या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. 14 सप्टेंबर पासून फॉर्म भरणी सुरू झाली आहे. तर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन सुद्धा झालं तर 30 आणि 40+ हजार रुपये महिना तुम्हाला या भरतीमध्ये भेटणार आहे. तर या भरतीची A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे NTPCच्या 11,558 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर या भरतीमध्ये जे फॉर्म आहे 12 सप्टेंबरपासून फॉर्म भरणी सुरू झाली आणि शेवटची तारीख 20 ऑक्टोबर आहे. आणि 14 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरणी सुरू झाली आहे. तर पहिलं जे तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा बघू शकता या ठिकाणी, तर जे वयोमर्यादा ठेवण्यात आली 18 ते 36 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आणि SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. आणि यामध्ये सुद्धा 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. SC/STला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण बघू शकता की कशा प्रकारे पद आहे. तर पहा, यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या 2022 जागा आहे. त्याचबरोबर अकाउंट क्लर्क कम टायपिस्टच्या 361 जागा आहे. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या 990 जागा आहे. त्यानंतर ट्रेन्स क्लर्कच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जवळपास 176 जागा बहुतेक. ठीक आहे, त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये जर आपण ग्रॅज्युएट लेवलचे जर बघितलं तर पहा, चीफ कमर्शियल कम तिकीट क्लर्कचे जे आहे 1,736 जागा आहे. स्टेशन मास्टरच्या 9,994 जागा आहे. त्याचबरोबर गुड्स ट्रेन मॅनेजरच्या ज्या जागा आहे 3,144 आहे. जे आर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो 1,507 जागा आहे. त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्टच्या 732 जागा आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण फीचा जर विचार केला तर यामध्ये जी फी ठेवण्यात आली आहे तर बघू शकता तुम्ही, यामध्ये जे जनरल OBC EWS कॅटेगरी, तर या कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे. आणि SC/ST कॅटेगरीसाठी जे या भरतीमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 250 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण या भरतीमध्ये जर यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर या ठिकाणी बघितलं तर पहा, रेल्वेमध्ये जे सर्वात अगोदर तुमची पहिली लेखी परीक्षा होणार आहे, त्याला CBT 1 म्हटलं जाणार आहे. त्यानंतर तुमची CBT 2 असणार आहे. त्यानंतर टायपिंग असणार आहे. आता हे टायपिंग सगळ्यासाठी नसणार आहे, जे टायपिंगचे पद आहे तर त्याच्यासाठी टायपिंग असणार आहे. जसं आता या ठिकाणी त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर टायपिंग कोणत्या पदामध्ये लागते तर पहा तुम्ही या ठिकाणी दुसरं बघू शकता, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टचं पद आहे, यामध्ये टायपिंग लागते. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. तर रेल्वेमध्ये सर्वात पहिला तुमचा पेपर असणार आहे. पहिला जो पेपर असणार आहे हा 100 मार्काचा असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे पहिल्यावेळेला, तर पहा, रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी त्याला म्हणतात, त्याचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल या ठिकाणी 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. त्यानंतर CBT 2 मध्ये तुमचा पेपर कसा असणार आहे, 90 मिनिटाचा पेपर असणार आहे आणि 120 मार्काचा 90 मिनिटाचा पेपर असणार आहे, 120 मार्क भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 3 एवढे आहे. रिझनिंगचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 120 मार्काचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सर्व जाहिरात दाखवून देतो या भरतीची. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण जाहिरात आहे रेल्वे NTPC या भरतीची, ग्रुप D भरतीची. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी तुमच्यासाठी
चालून आलेली आहे. ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही यामध्ये, तर संपूर्ण जाहिरात हे बघू शकता तुम्ही रेल्वेची. तर पहा फॉर्ममध्ये बघू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही यामध्ये पगार बघू शकता. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरमध्ये तुम्हाला 35,000 स्टार्टिंगला ज्या विद्यार्थी मित्रांनो पगार असणार आहे. त्यानंतर स्टेशन मास्टरला तुम्हाला पगार 35,400 असणार आहे. गुड्स ट्रेन मॅनेजरला जो आहे हा जवळपास 29,000 रुपये 29,200 पगार असणार आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टला 29,200 पगार असणार आहे. सिनियर क्लर्क कम टायपिस्टला 29,200 पगार असणार आहे. ठीक आहे, तर टोटल तुम्ही जागा बघू शकता 8,113. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे NTPC या भरतीची. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, आणि तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर सर्व जे हे जाहिरात आहे RRB रेल्वे NTPCची. ठीक आहे, बघू शकता.